रामकृष्ण हरी. तर आज आपण सुरू करत आहोत अध्याय 23वा. तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की ब्रह्म राक्षसाचा उद्धार. तर मग आपण अध्यायाला सुरुवात करू. अलंका परिपुण्य भूमी पवित्र ते नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर राशी. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. तर मग सिद्धयोगी म्हणाले की बाळा नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वतीने आपली अगम्य लीला दाखवली. त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांज म्हशीला दूध आले. दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा तो म्हणाला माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. मग त्याने त्यांच्या सक्षमच 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून लोकांना नवल वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले. हा वृत्तांत हा म्हणता सर्वश्रुत झाला, सगळीकडे पसरला. ही वार्ता ग्रामाधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी आला. त्या ब्राह्मणाच्या घरी आला. ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून राजालाही श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठ लागली. तो आपल्या परिवारासह संगमावर गेला. तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्रीगुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला, स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. आपण ईश्वरी अवतार आहात, भक्तांना तारण्यासाठी आला आहात. असे असताना या अरण्यात का राहता? आपण गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. मी आपल्यासाठी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली. श्रीगुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला. त्याने श्रीगुरूंना पालखीत बसविले आणि नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता. त्याच्याजवळ एक ओसाड घर होते. त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्म राक्षस राहत असे. तो अतिशय क्रूर होता. मनुष्यांना खायचा. त्याच्या भीतीने लोक तिथे जराही फिरकत नसत. श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी मी घोर अंधकारात बुडलो आहे. तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहेत. कृपा करून माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपाळू श्रीगुरूंनी त्याची आर्तता जाणली. आपला वरद हस्ते त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले, असाच संगमावर जा. तिथे नदीत स्नान कर. तू मुक्त होशील. श्रीगुरूंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला. तेथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रिमूर्ती आहेत. त्यांची चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो. राजाने श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला. तो त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करत होता. श्रीगुरू अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात. माध्यान्ह समय गावात मध्ये परतून येत. एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई. त्यावेळी राजाच्या दळभारही बरोबर असे. श्रीगुरूंना या ऐश्वर्याची व लवाजम्याची काही आवश्यकता नव्हती. पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरूला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत. हळूहळू त्यांची सर्वदूर ख्याती झाली. त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याला 3 वेदांचे ज्ञान होते. तो नृसिंहाची नित्य मानस पूजा करीत असे. त्याने श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणला, पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे, ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाही, संन्यासाश्रमाला शोभत नाही. हा यती नक्कीच दांभिक असला पाहिजे. तो त्याची निंदा करू लागला. श्रीगुरू अंतर्ज्ञानी होते. त्यांनी ही गोष्ट तात्काळ जाणली आणि त्याला भेटण्याचे ठरविले. नामधारका त्यानंतर काय नवल घडले ते वर्तमान सांगतो, ऐक. अध्याय 23वा समाप्त. लवकरच आपण अध्याय 24वा घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
सद्गुरुजोग महाराज की जय. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.